अमरावती मनपा अतिक्रमण विभागांची यंत्रणा आता पुन्हा शहरातील रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या हातगाड्यांवर धडक कारवाई करण्यास आता सज्ज झाली आहे। 12 फेब्रुवारीला सकाळी शहरातील रेल्वे स्टेशन, मालवीय चौक, चौधरी चौक, चित्रा चौक, बापट चौक, टांगा पडाव रोड, गौरक्षण चौक, अंबादेवी आदी मार्गांवरील अतिक्रमण हटविण्यात आले। ही धडक कारवाई आता निरंतर सुरू राहणार असल्याची माहिती अतिक्रमण विभाग प्रमुख योगेश कोल्हे यांनी स्पष्ट केली आहे। अमरावती शहरात मध्यवर्ती बाजारपेठ असलेल्या परिसरातील दोन्ही मार्गावरील पादचारी रस्ते अतिक्रमणधारकांनी गिळंकृत केल्याचे दिसून येत आहे। अशाच परिस्थितीत मनपा अतिक्रमण पथक अतिक्रमण कारवाई करतात आणि नंतर पुन्हा जैसे थे परिस्थिती दिसून येते। आता पुन्हा अमरावती मनपा आयुक्त देविदास पवार यांच्या आदेशाने 12 फेब्रुवारीला सकाळी अतिक्रमण विभागाच्या वतीने पोलिसांच्या बंदोबस्तात शहरात धडक कारवाई करण्यात आली। अतिक्रमण पथक प्रमुख योगेश कोल्हे, श्याम चावरे यांच्या मार्गदर्शनात 3 पथकाद्वारे रेल्वे स्टेशन, मालवीय चौक, चौधरी चौक, चित्रा चौक, बापट चौक, टांगा पडाव रोड, गौरक्षण चौक, अंबादेवी रोड ते राजकमल, रुक्मिणनगर, राजेंद्र कॉलनी, मालटेकडी रोड, बस स्टँड, गर्ल्स हायस्कूल चौक, बीएनसी ऑफिस जवळील लोखंडी खोके, हातगाड्या साहित्य जप्त करण्यात आले। अनेक मार्गावरून साधारणतः 4 ट्रक साहित्य जप्तीची अतिक्रमण निर्मूलनाची कार्यवाही करण्यात आली। सदर ठिकाणी रोडच्या दोन्ही बाजूने अतिक्रमण निर्मूलनाची कार्यवाही करण्यात आली। तसेच अतिक्रमणधारकांना सूचना देण्यात आल्या। वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्यास दैनंदिन कारवाई सुरू राहणार। सदर कार्यवाहीत अतिक्रमण विभागाचे कर्मचारी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते।